ईश्वराने सर्व माणसांना सारखेच शरीर दिले आहे. ईश्वराने सर्व माणसांना सारखेच शरीर दिले आहे. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान. मग हिंदू आणि मुसलमान वेगळा कसा? किंवा जाती जातीमधील ज्या जाती आहेत त्या वेगवेगळ्या कशा? माणूस तर इथून तिथून एक आहे. मग हे होतं का, घडतं का? माणूस ह्या गोष्टीला का मानतो? तो माणूस पण विसरला का? मग हिंदू आणि मुसलमान किंवा कोणत्याही धर्मातील लोक, मग हिंदू किंवा मुसलमान या इतर कोणत्याही धर्मातील लोक हे वेगळे कसे असू शकतील? मानवजात इथून तिथून एकच आहे. धर्माच्या नावावर निर्माण झालेला भेद कृत्रिम आहे. देवा धर्माच्या नावावर झालेला भेद हा कृत्रिम आहे, तो नैसर्गिक नाही. तो परमेश्वराने निर्माण केलेला नाही, या सृष्टीनं तो निर्माण केलेला नाही. मानवतेत एकता आणि बंधुभाव असावा. म्हणजे माणसामध्ये माणसाचा एकमेकामध्ये बंधुभाव, प्रेमाने वागलं पाहिजे. आपले सख्खे नातलग आहेत, भाऊबंद आहेत, असं आपण बंधुभावाने प्रेमाने त्यांसगळं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. या दोह्याचा हा अर्थ ती जो मी तुम्हाला दोहा सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय रविदास, जय कांशीराम. मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. आता हा दोहा मी कोणता आहे? तो दोहा गुरु माऊली रविदास या ग्रंथामधील हा दोहा क्रमांक 7 असून तो दोहा मी आपल्या समोर वाचून दाखवतो. जब सब करी दो हात पग, जब सब करी दो हात पग, दो नयन दोन कान, रविदास पृथक कैसे भये हिंदू मुसलमान. दोहा आपणास समजला असेल, कदाचित नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. जब सब करी दो हात पग, दो नयन दो कान, रविदास पृथक कैसे भय हिंदू मुसलमान. थोडा गायकीच्या पद्धतीने आम्ही आपणास सांगितलं. तर ह्या दोह्यावर जे मी काही अभंग बनवले आहेत गुरु माऊली रविदास या ग्रंथामध्ये, ते आपणासमोर मी म्हणून दाखवतो. 2 हात 2 पाय सर्वांनाच मिळाले, मग भेदाचे काटेरी कुंपण कुणी उभारिले. रक्त साऱ्यांचे लालच, अश्रू साऱ्यांचेच असती, माणूसपणाच्या नात्यांनी जीव एक रूप होती. हिंदू म्हणो वा मुसलमान देह समान आहे, रविदासांच्या विचारांनी मानव धर्म जागे. देव कुणाचा वेगळा नाही, श्वास समान आहे, प्रेमदया सत्यामध्ये परमेश्वर दिसे. धर्माच्या नावाखाली भिंती उभ्या झाल्या, बंधुभावाच्या अभावी मने दूर गेल्या. समतेच्या या भूमीवर वैर नको उराशी, मानवतेचा दीप लावू प्रत्येकाच्या हृदयी. रविदास म्हणती मानसा आधी माणूस हो, रविदास म्हणती मानसा आधी माणूस हो, द्वेष अहंकार टाकून प्रेमाचा मार्ग धरू. मंदिरातील आरती आणि मशिदीची आजान, दोन्ही मध्ये दडलेला मानवतेचा प्राण. एकात्वाच्या संदेशाने उजळू दे संसार, जात धर्माच्या भिंतीवर करू समतेचा वार. रविदासांचे वचन म्हणे प्रेमच खरा धर्म, मानवतेच्या मार्गामध्ये दडले जीवन मर्म. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. मित्रांनो, या दोह्यामधील भावार्थ आणि त्यावर या ग्रंथामध्ये लिहिलेले अभंग मी आपणास वाचून आणि समजून सांगायचा प्रयत्न केला. आपण यापुढे भविष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा किंवा जातीचा किंवा धर्माचा राग द्वेष न करता त्याशी आपण बंधुभावाने वागावे. प्रत्येकांना जे अवयव आपल्याला आहे, कोणत्याही जातीतला व्यक्ती असो या धर्मातला जे अवयव आपल्याला आहे
तेच दुसऱ्या धर्मातील किंवा जातीच्या व्यक्तीला आहे. त्यासाठी माणूसपण हे खूप महत्त्वाचं आहे. मानव हा केंद्रबिंदू ठरवून संत गुरु रविदासांनी आपल्याला समतेचा हा एक संदेश दिला आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा हा एक संदेश आपण आपल्या लोकांपर्यंत पोचाल अशी अपेक्षा. जय गुरुदेव, जय रविदास. धन्यवाद.